आपण देऊया प्रणिताला मॅन ऑफ द मॅचचा किताब। आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते इथून जय गावदेव अस्सलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत पिंपलोली। चला पिंपलोली टीम आपले फलंदाज पाठवा आणि अतिरिक्त फिल्डर त्या ठिकाणी नसणार आहे, ते स्ट्रिक्टली वॉर्निंग या ठिकाणी दिले संदीप सरांनी, त्याच्यामुळे त्याच निर्णयाची अंमलबजावणी इथे केली जाईल। तुमचा अतिरिक्त प्लेयर डगआउट मध्ये दिसला तर तुम्हाला या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल। आणि टाइम देखील आपण पाहता या ठिकाणी 5 षटकांसाठी फक्त 25 मिनिटांचा तुमच्याकडे टाइम असणार आहे। 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग एक सत्र या ठिकाणी समाप्त करायचं आहे। दरम्यान अस्सलपाडा टीम आणि पिंपलोली टीमला आणि A1 जोडी चषक 2025 अगदी आपण पाहताय बबलू दादा नजे आणि जावेद दादा खोत या आयोजनासाठी या ठिकाणी अजयजी डायरे सरांकडनं या ठिकाणी शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। बासमन चला लगेच मैदानाच्या आतमध्ये, का विलंब करताय? सर एक मिनिट, एकच मिनिट फक्त। अगदी जर पाहायला गेलं ना तर अजयजी डायरे मराठीतील उत्तम समालोचक या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहताय, त्यांनी या आयोजनाला तासनंतर अस्सलपाडा आणि पिंपलोली या दोन्ही टीमला इथे शुभेच्छा दिल्यात। सरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत करूया। आणि इथून अगदी आपण पाहताय मार्चला आपण सुरुवात करणार आहोत। एकीकडे तुम्ही पाहताय जे गावदेव अस्सलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये पिंपलोली या दोन टीम दरम्यान आपल्याला इथून ही मॅच पाहायला मिळेल। एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे, कारण की दोन्ही टीमचा विचार करायला गेलो ना तर अगदी सुपरस्टार आहेत आपापल्या विभागामध्ये या दोन्ही टीम। आणि अस्सलपाडा टीमचा जर विचार करायला गेलो तर याच रजनीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी अगदी आपण पाहायला गेले ना तर फ्रेंडशिप ट्रॉफी 2025 मध्ये या ठिकाणी गावदेव अस्सलपाडा टीम अगदी रनरअप राहिली होती। वानिवली टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं ती मेगा फायनल या ठिकाणी याच मैदानावरती खेळत होती। चांगला खेळ राहिला होता मेगा फायनल मध्ये देखील, अगदी आपण पाहतो शेवटच्या क्षणी या ठिकाणी अस्सलपाडा टीम परास्त झाली होती आणि या स्पर्धेतील ती रनरअप राहिली होती। ती टीम आता मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याच विपक्षामध्ये आपल्याला इथून पाहायला मिळते ती पिंपलोली टीम। चला आता मॅचला लगेच इथून सुरुवात कर। चला आयोजक आता आम्हाला या ठिकाणी सांगतायत की मॅच होण्या अगोदर एंट्री फी आमच्या आयोजकांकडे या ठिकाणी आपण मॅच होण्या अगोदर आपण एंट्री फी या ठिकाणी आमच्या आयोजकांकडे जमा करा, नाहीतर अन्यथा तुम्ही जेवढा वेळ लावाल तेवढं कमी षटकांच्या मॅचेस इथून खेळवल्या जातील। निनादजी कराले आणि गोरखजी ठोंबरे साहेबांकडनं तकदीर या गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय। हॅलो, अगदी जर इथून पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज तकदीर पहिला बॉल फेस करत असताना पहिली सिंगल धाव आली आहे। पिंपलोली टीम आपण पाहताय फलंदाजी करते, इथून पहिला बॉल फेस केला होता सोमनाथ
आणि त्यानंतर अगदी आपण पाहता स्ट्राईक रोटेशन झालं, अजय स्ट्राईक वरती आला आणि इथून पहिलाच असणार आहे. अगदी आपण पाहायला गेलं ना तर A1 जोडी चषक 2025. समोरच्या दिशेनं लॉप केलंय बॉलला, डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय सीमा पार. इथे आला अजयच्या बॅट मधून इनिंगचा पहिला षटकार. फटका सजवला अगदी डाऊन द ग्राउंड. आपली कट करायचं होता, लावली अपील झाली आहे, पंचांकडे अपील करण्यात येते. परंतु अगदी टीमला सांगू इच्छितो आपण बरेचशा मोठमोठ्या टुर्नामेंट खेळता, एज आहे की नाही हे तुम्हाला मेन पंचांकडे अपील करायची आहे. स्कोअरलेग पंच तुम्हाला डिसिजन देऊच शकत नाही. तुमच्या फलंदाजाच्या बॅटला चेंडू स्पर्श झालाय की नाही. आपली ऑन साइडला हा फटका टर्न केला, बॉल अगदी चाललाय मिड विकेट सीमा पार. आणखीन एक अजयच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. तकदीरच्या विरोधामध्ये 2 षटकार आलेत. खऱ्या अर्थानं गावदेव अस्सलपाडा टीमचा तकदीर हा प्रामुख्याचा गोलंदाज आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक मॅच मध्ये तकदीरनं जी गोलंदाजी केली आहे ना, अगदी आपण पाहतोय त्याच गोलंदाजीच्या जोरावरती अगदी अस्सलपाडा टीम पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतीये. परंतु या मॅच मध्ये चुकी होताना पाहायला मिळाली. चुकी करतायत फलंदाज. तकदीरच्या विरोधामध्ये सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न. हा चेंडू थोडासा पुढे टाकला होता, कमी गतीने टाकला होता, फिंगर रोल केले आणि फटक्यामध्ये अगदी ताकद जनरेट करू शकले नाहीयेत आणि अगदी सोपा झेल देऊन बसलेत फलंदाज अजय. इथून आपल्याला परतताना पाहायला मिळतील. पहिला विकेट येते अगदी आपण पाहतोय पिंपलोली टीमची. अजय बाद झाले मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक अजय, तिसऱ्या क्रमांकावरती अजय भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यांचा बाट मधून आज चौकार आलाय. सेकंड ओव्हरला इथून झाली सुरुवात गोलंदाजीसाठी. आपण पाहताय गोलंदाज अमोल आलाय गोलंदाजीसाठी. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. एफर्ट्स पहा, कमालीचे एफर्ट्स. त्यांचा अगदी बाजूने बॉल चाललाय डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत. तोपर्यंत अगदी पाहायला गेलं ना तर इथून अगदी 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धाब्याच्या साह्यानं आपण पाहताय 19 धावा धाव फलकावरती. सेकंड ओव्हर मध्ये अमोल आलेत, आपण त्यांना पाहताय आणि सेकंड पॉवर प्लेचं षटक आहे आणि तिथे मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे पिंपलोली टीम कडनं. ज्या बॅटिंगसाठी ही टीम ओळखली जाते, बॅटिंग लाईन फार मोठी आहे, तगडी स्टारकास्ट. इथे देखील आपण पाहताय व्यवस्थित ताकद जनरेट करू शकले नाही. ऑन साइडला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक अगदी हॅलो हॅलो संदीप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि चांगली फील्डिंग देखील आपण पाहताय. इथून मात्र एक सिंगल धाब आली आहे. धाबा फलकावरती 20 आपल्याला पाहायला मिळतात. अजय भोईर आणि सोमनाथ इथून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ते अगदी पिंपलोली टीम कडनं. परंतु अस्सलपाडा टीम अगदी पाहायला गेलं ना तर अगदी दुसरं षटक प्रगतीपथावरती 9 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 20 धाबा इथून त्यांना खर्च केल्यात. हा बॉल पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा बॉल, मिस टायमिंग आहे हवेमध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल ड्रॉप. अगदी आपण पाहताय
गोलंदाजी करून पाठीमागे फिरायचं होतं, अगदी पाठीमागे येत असताना झेल कॅरी करायचं होता, कठीण असतं आपल्याच फॉलो थ्रो मध्ये. अगदी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पाठीमागे येऊन झेल कॅरी करणं, तिथे मात्र झेल ड्रॉप झाला, 2 धावा इथून कन्वर्ट झाल्यात. धावा धाव फलकावरती पाहू शकता 22 धावा धाव फलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय, 22 धावा धाव फलकावरती आहेत. दुसरं षटक अमोलच्या प्रगतीपथावरती आहे. शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, इथे आलाय सोमनाथ यांच्या बॅट मधून हा चौकार. चौकार आलाय. आपण पाहता अजय भोईर यांच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. दरम्यान इथून धावा धाव फलकावरती आपण पाहताय 26 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्या खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी ओळख आहे आसलपाडा या टीमची, ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी मागणी कामगिरी करते. यावेळी फाईन लेगला बॉल चाललाय सीमा पार, पंच इथून सांगतायत हा आलाय चौकार. इथून धावा धाव फलकावरती जर पाहायला गेलं तर 30 आलात. प्रतिषटक 15चे सरासरी पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये आपण पाहताय तब्बल 30 धावा इथून बनवलात. बॅटिंग करत असताना पिंपलोली टीमनं खऱ्या अर्थानं अगदी पाहताय ना की गावदेव असलपाडा टीमनं टॉस जिंकला होता, त्यांनी निर्णय घेतला होता फिल्डिंग करण्याचा. पहिल्या 2 षटकांमध्ये निर्णय अंगलट आलाय की काय असंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये जे पहिले 2 अगदी पॉवर प्लेचे षटकं होती त्याच्यामध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग झाली आहे प्रतिस्पर्धी टीमची. आपण पाहतोय पिंपलोली टीमची, ज्यांना धावा तब्बल 30 इथून मात्र जमा केल्यात. या स्पर्धेचा आणि या मैदानाचा एक विशेष खऱ्या अर्थानं राहिला की या मैदानावरती पहिल्या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी धावा येतात आणि त्यानंतर 3 ओव्हरमध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. परंतु या मॅचमध्ये आपल्याला काहीतरी उलट होताना पाहायला मिळतंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 30 धावा आल्यात आणि आता धावफलक अगदी आपल्याला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. रनरअप राहिली होती असलपाडा टीम, अगदी आपण पाहताय फ्रेंडशिप ट्रॉफी 2025 मध्ये, आणि तीच आता टीम इथून जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 30 धावसंख्येचा इथून आपण पाहताय त्यांच्या विरोधामध्ये जमा करण्यात आला. नेक्स्ट मॅच आपल्याला इथून पाहायला मिळेल. चांगला बॉल अगदी आपण पाहताय पडल्यानंतर आतमध्ये येतोय, लाऊडली अपील केली जाते पंचांकडे. पंच इथून दर्शवतात की अगदी पायावरती चेंडू आदळला, इथून डॉट बॉल आलाय. ह्या डॉट बॉल कडे खऱ्या अर्थानं पाहत होती असलपाडा टीम. बराचशा कालावधीनंतरचा हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावा धाव फलकावरती 30 आहेत. अगदी तिसऱ्या षटकामध्ये कुणाल हा गोलंदाज आलाय आणि पहिला बॉल अगदी डॉट आलाय. यावेळी हलक्या हाताने कट करायचा होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये. झेल त्या ठिकाणी कॅरी झाली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत, सेकंड ब्रेक थ्रू मिळवून देत असताना कुणाला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सोमनाथला इथून परतावा लागेल. चांगली बॅटिंग करत होते सोमनाथ, परंतु इथून परतावा लागतंय. विकेट आली आहे पिंपलोली टीमची. आणि अगदी आपण पाहायला गेलं तर ही रजनी स्पर्धा संपली की आमदार ट्रॉफी, आणि त्यानंतर अगदी 2 लाखाची आपल्याला स्पर्धा याच मैदानावरती पाहायला मिळेल. अगदी टी शर्ट देखील दिले जातील, त्यानंतर ट्रॅक देखील दिली जाईल. फक्त शूज आपण घेऊन या. आणि त्यानंतर 2 बाईक्स ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जर पाहायला गेलं तर सुदाम डोंगरे, त्यानंतर बबलू दादा नजे आणि जावेद दादा खोत HD ग्रुप यांच्या विद्यमानाने ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. याच मैदानावरती अगदी 2 लाख प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा, 2 बाईक्स कमालीचं आयोजन असणार आहे. आणि अगदी आपण पाहताय
सुदामदादा डोंगरे आणि त्यानंतर जावेददादा खोत, बबलूदादा नजे म्हटल्यानंतर आयोजन तर अगदी कमालीचंच राहणार आहे. समोरच्या दिशेनं अगदी हा लॉब केला बॉलला, लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर इथून एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे आणि एका सिंगलनं जर पाहायला गेलं तर इथून धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या 32. कौतुक करायला हवं गोलंदाज कुणालचं, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या फ्लोमध्ये ज्या वेगानं धावत होती ना पिंपलोली टीम, त्या वेगाला खऱ्या अर्थानं ब्रेक लावण्याचं काम तिसऱ्या षटकामध्ये केलं आहे. आणि कौतुक करूया आपण खऱ्या अर्थानं कॅप्टनचं देखील, कारण की तकदीर हा प्रामुख्याचा गोलंदाज आहे. त्याच्या विरोधामध्ये धावा आल्या, त्याला अगदी सेकंड स्पेलसाठी थांबवलं गेलं आणि तिसऱ्या षटकामध्ये कुणालला आणलं आणि कुणाल चांगली कामगिरी करतात. पुन्हा एकदा ऑन साईडला ऑलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला, लॉंग ऑन मध्ये थोडंसं फंबल, परंतु अगदी जर पाहायला गेलं ना तर फक्त सिंगल धाव इथून कन्वर्ट केली जाईल. एका सिंगलनं धावफलकामध्ये आपण पाहत आहे 33 धावा या धावफलकामध्ये आहेत. या षटकाचा विचार करायला गेलो तर पहिला बॉल अगदी निर्धावाला होता, त्यानंतर अगदी विकेट आली आणि त्याच्यानंतर 3 बॉलवरती 3 सिंगल आल्या. धावफलकामध्ये 33 आपल्याला इथून पाहायला मिळतात. त्या प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पिंपलोली टीमच्या ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल, ती सर्रार वेगानं गतीवरती स्वार झाला. हा बॉल अगदी वेगानं टाकला, परंतु पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. कम्मालीचा बॉल इथे टाकला होता, वेगवान बॉल होता अगदी आपण पाहताय, परंतु आउटसाइड दी लेग स्टंप हा वाईट बॉल आला. आणि या वाईट बॉलनं जर पाहायला गेलं तर एक धाव ॲड होईल. 34 धावा धावफलकावरती. आतापर्यंत गोलंदाजाची आपण स्तुती केली आणि गोलंदाजानं लगेच एक वाईट बॉल टाकला. हे राहिलंय क्रिकेटमध्ये सातत्यानं, थांबवलं स्वतःला. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर ज्यावेळी आपला रनअपमध्ये व्यत्यय येईल, काहीतरी अडचण येईल, तेव्हा स्वतःला थांबवा, कारण की क्रिकेटमध्ये एक एक चुकी फार महत्त्वपूर्ण असते. ती चुकी करायची नाही असलपाडा टीमला. आता इथून चांगला बॉल समोरून अगदी कट केला बॉलला. इथून जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय. अगदी कुणाल यांनी गोलंदाजी करत असताना इथून धावा खर्च केल्या त्या 4 आणि विकेट मिळवली ती 1. आणि ती विकेट देखील फार महत्वाची होती. सोमनाथ जो सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत होता अजय भोईरच्या अगदी साथीनं त्या सोमनाथला तिथून अगदी परतवलं त्यांना. आणि आता अजय भोईर आणि त्याच्या साथीनं गणेश मैदानाच्या आतमध्ये इथून आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात ते पिंपलोली टीमसाठी. धावफलकामध्ये अगदी पाहू शकता 34 आल्यात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या. चला नेक्स्ट मॅच KCC नेरल आणि ब्रदर्स 11 धोत्रे, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण टॉस साठी यायचंय. KCC नेरल आणि ब्रदर्स 11 धोत्रे. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 34 धावा धावफलकावरती कमबॅक केलंय खऱ्या अर्थानं. आपण पाहता या ठिकाणी असलपाडा टीमनं ज्या गोलंदाजीसाठी खऱ्या अर्थानं ओळख आहे असलपाडा टीमची, आपण पाहताय ना ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथे अगदी आपण पाहताय हाफ ट्रॅकर होता, कट करायचा होता, खडे खेळण्याचा प्रयत्न. इथून आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जर पाहायला गेलं तर 4थ्या षटकामध्ये करण आलेत गोलंदाजीसाठी. अगदी 4ही षटकांमध्ये 4 नवीन गोलंदाज इथे वापरलेत असलपाडा टीमनं. टीमचे कॅप्टन आपण पाहताय संदीप श्रेष्ठच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात, या टीमला लीड करतायत. हलक्या हाताने कट केलाय, गॅप मधनं बॉलला काढलाय, बॉल चाललाय सीमा पार, इथे आलाय चौकार. फलंदाज गणेशच्या बाट मधून. धन्यवाद.
या चौकारानं धाव फलकामध्ये आपण पाहताय 38 धावा धाव फलकामध्ये. याच मैदानावरती 70 धावा चेंज झाल्यात, याच मैदानावरती 74 धावा चेंज झाल्यात आणि आता इथून टार्गेट सेट करायचे पिंपलोली टीमला. धाव फलकावरती आल्यात 38 आणि 12 बॉलमध्ये तब्बल 42 धावा देखील याच मैदानामध्ये चेस झाल्यात. आमचे नितेश तरे सर आम्हाला सांगतात या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा ज्यांच्या खांद्यावरती आहे, ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, ते आम्हाला सांगतात 12 बॉलमध्ये 42 इथे चेस झाल्यात. इथे बॉल अगदी आपण पाहते थोडासा शरीरापासून दूर ठेवायचा होता, परंतु आमचे डीके सर आम्हाला सांगतायत की अगदी बाहेरून गेलाय. लाईन चेक केली त्यानंतर डिसिजन आला व्हाईट बॉल. आणि उद्या नक्कीच आमचे खुरमदादा नजे आणि बबलू दादा नजे तुम्हाला इन ॲक्शन याच मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते खुरमदादा नजे आणि बबलू दादा नजे. इथून आपण पाहता 40 धावा धाव फलकावरती. 40 धावा धाव फलकावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पिंपलोली टीमच्या ऑन साइडला टर्न केले बॉलला अलॉंग दी कार्पेट बॉल अगदी ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या मिळतील कारण की फिल्डर कडनं चुकी झाली आहे. आपण पाहता त्या ठिकाणी अमोल होते, सिंगल अगदी वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये वेगानं सरकले, बॉल हातातून निसटला आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय A1 जोडी आपण पाहताय बबलू दादा नजे आमच्या समयमध्ये अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि बबलू दादा यांचं खऱ्या अर्थानं विशेष कौतुक देखील करावं लागेल कारण की स्वतः आयोजक आहेत आणि आयोजक असताना देखील आपण पाहते ना मैदानामध्ये तुम्हाला ते अंपायरिंग करताना पाहायला मिळतील, त्याच नंतर अगदी पाहते आपण स्कोरिंग करताना पाहायला मिळतील. आणि जिथे जिथे कमी असेल ना तिथे तिथे अगदी आपण पाहताय बबलू दादा नजे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं विशेष कौतुक त्यांच्या या A1 जोडी चषक 2025 मध्ये. MBA पास आहेत बबलूबाई आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत. बरीचशी माहिती त्यांच्याबद्दल खऱ्या अर्थानं इथे जमा केली जाते. त्यांच्याच माध्यमातून याच मैदानावरती तब्बल 2 लाख राशी असणाऱ्या पारितोषिक असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 2 बाईकसह ती स्पर्धा, एक ओपन आणि एक ग्रामीण खेळाडूंसाठी बाईक असेल. जर कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर बबलू दादा नजे यांच्याशी संपर्क साधा. फटका फसला हवेमध्ये, मिस टायमिंग, लॉंग ऑनला जेल कॅरी केला आणि इथून आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 43 धावा आहेत. 43 43 धावा धावफलकावरती आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटच्या षटकाची जबाबदारी कुणाकडे असेल आणि कुणालकडेच देणार कारण की कुणालनं जर पाहायला गेलं तर अवघ्या 4 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. एक विकेट या ठिकाणी त्यांनी मिळवली होती, त्यांच्याकडे गेलेत संदीप. आपण पाहताय शेवटच्या षटकामध्ये इथून जर पाहायला गेलं तर शेवटच्या षटकामध्ये आता पिंपलोली टीमला धावा बनवाव्या लागतील कारण की ज्या वेगानं ज्या फ्लोमध्ये ते धावत होते त्या गतीला खऱ्या अर्थानं थांबवले. आता 43 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत साजन आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय गणेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. इथे जर पाहायला गेलं तर आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत अगदी दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, वेगानं धावलेत, 2 धावा कंप्लीट. 2 धाब्याच्या साह्यानं चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने कट केलाय, गॅप मध्ये बॉल चाललाय. अगदी आपण पाहताय सीमा रेषेच्या पलीकडे बॉल पार. इथे आलाय चौकार.
चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय पिंपलोली टीमचे हे दोन्ही फलंदाज. एकूण 50 धावा धाव फलकावरती आहेत. 49 49 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पिंपलोली टीमच्या बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. बॅटिंग करतायत आपण पाहताय साजन आणि त्यांच्या साथीनं गणेश. साजन अजून एकही बॉल फेस केला नाही आहे. गणेश अगदी आपण पाहताय या संघाला सावरण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतायत. चांगली फटकेबाजी, गॅप सिलेक्शन चांगलं आहे. अगदी समजदारीचं क्रिकेट चालू आहे. ऑन साईडला इथे फटका खेचायचा होता. यष्टीरक्षकांना चुकी केली आहे. फ्लाइंग स्वीपला बीट केलाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. पंच सांगतायत लेग बायच्या स्वरूपामध्ये आलाय. हा चौकार नव्हे तर अगदी आपण पाहतोय जिवारी लागला असेल असलपाडा टीमचा देखील. कारण की अगदी आपण पाहायला गेल्यानंतर डॉट बॉल होता. तिथे अगदी यष्टीरक्षकांना जर का हा बॉल अडवला असता, कॅरी केला असता तर कोणतीही धाव आली नसती. परंतु इथे चौकार आला आणि या चौकारानं धावा तुम्ही पाहू शकता धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. त्या 53 धावा 53 धावा धाव फलकावरती. शेवटच्या षटकामध्ये कुणाल आणखीन एक वेगवान बॉल ऑन साईडला टर्न केला. अगदी काऊ कॉर्नर मधनं क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. तोपर्यंत अगदी पाहायला गेलं ना तर एक सिंगल धाव पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि विकेट सॅक्रिफाईस. परतावा लागेल इथून. अगदी आपण पाहताय फलंदाज साजन यांना. 54 धावा धाव फलकावरती आल्यात. MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी 3 कॅमेरासह ही स्पर्धा कव्हर केली जाते. थेट प्रेक्षेपण MTC लाईव्हच्या माध्यमातून आमचे कुणाल सर या खऱ्या अर्थानं टीमला लीड करतायत. सलमान सोलंकी खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताना लाईव्हच्या माध्यमातून MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. या स्पर्धेला त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि दरम्यान इथून जर पाहायला गेलं ना तर तिसऱ्या पंचांकडे अगदी निर्णय रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. MTC लाईव्हच्या माध्यमातून आता चेक केलं जाईल. इथे चेक केलं जात आहे. आमचे संदीप गायकवाड सर इथून आता मात्र चेक करतील आणि फलंदाज सेफ आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. अगदी जर पाहायला गेलं तर धावा धाव फलकावरती आल्या त्या 56 धावा. सलमानजी सोलंकी जे ISPL खेळत होते तर खऱ्या अर्थानं लाईव्ह पाहत आहेत. बर्ली इथून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. फार चांगले खेळले होते ISPL मध्ये. आपण पाहताय आपले कर्जत माजी मुंबईमधून खऱ्या अर्थानं बिलॉंग करत होते. चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यांच्याकडून या आयोजनाला आणि या दोन्ही टीमला खऱ्या अर्थानं शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण धन्यवाद व्यक्त करूया. दरम्यान जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. तिथे धावा धाव फलकावरती आल्यात त्या 56 आणि अगदी जर पाहायला गेला एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. 56 धावा धाव फलकावरती आहेत. याच मैदानावरती खऱ्या अर्थानं रनरअप राहिला होता असलपाडा संघ. काय खेळले होते असलपाडा टीम. फटका चांगला आहे. अगदी आपण पाहताय ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ मध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. काय तिसरी हवी आहे परंतु अगदी परत पाठवलाय तिसरी धाबेसाठी आणि इथे प्रयत्न केला गेला परंतु फलंदाज इथून बाद झालाय. 2 धाबा ऍड होतील. 2 धाब्याने धावफलक अगदी आपण पाहताय 58. पुनश्च एकदा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पिंपलोली टीमच्या धावा बनल्या त्या 58 आणि आता इथून बनवायचे आहेत. सन्माननीय जावेद दादा खोत या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे प्रणेते, ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहताय, A1 जोडी चषक 2025 जावेद दादा खोत आणि बबलू दादा नजे या A1 जोडीने ही केलेली आयोजन। धावा धावफलकावरती आपण पाहताय 58 टार्गेट असेल। स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय, एक अगदी आपण पाहताय ना दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते जावेद दादा खोत या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सहर्ष स्वागत करूया आपल्या स्पर्धेमध्ये। आपण पाहताय जावेद दादा खोत यांचं सहर्ष स्वागत। A1 जोडी चषक 2025। दम आहे त्याच्या नावात, दमदार आहे त्याच्या नावात, बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत, बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत। ज्यांच्या नावाने स्पर्धा गणली जाते, ज्यांच्या नावाने स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते, ते सर्वांचे लाडके A1 जोडी जावेद भाई खोत आणि त्यांच्या सोबत आम्ही पाहतो बबलू दादा नजे या स्पर्धेमध्ये पाहतो। या A1 जोडीच्या नावाने ही स्पर्धा या मैदानावरती आयोजित केली। या स्पर्धेचे आयोजक खुरमभाई नजे, फरणभाई नजे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। जरूर आपण पाहतो टॉस केला जाईल। आपण पाहतो नेक्स्ट मॅच। चला ब्रदर्स 11 धोत्रे वर्सेस KCC नेरल, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं लगेच। KCC नेरल वर्सेस ब्रदर्स धोत्रे सुदामजी धुले। या गणेश दादा आम्ही पाहिलं होतं, आपण पाहतोय एक अफलातून संघ आपण पाहतोय। निलेश चला कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या ठिकाणी यायचे। एक अफलातून स्पर्धा पाहिली गेली आमची या मैदानावरती। अनेक स्पर्धा आम्ही पाहतोय, अजून आपण पाहतोय HD ग्रुप आयोजित एक स्पर्धा होणार आहे। 2 लाखाची स्पर्धा आहे ती आपण पाहतोय रमजान नंतर ती स्पर्धा असेल। पण याच मैदानावरती 10, 11, 12, 13 एप्रिल 2025 ला रंगली जाणार, ती म्हणजे कर्जत तालुक्याची मानाची ट्रॉफी आमदार ट्रॉफी 2025। ही स्पर्धा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो। फक्त 9 संघ बाकी आहेत, ज्यांनाही प्रवेश पाहिजे असेल तर जरूर त्यांचा प्रवेश 8 संघ बाकी आहेत, कारण काल एक संघ झाला। 8 संघ बाकी आहेत, ज्यांनाही प्रवेश पाहिजे असेल त्यांनी प्रवेश निश्चित करायचा आहे। या ठिकाणी टॉस केला जाईल। या धोत्रे संघाचा कॅप्टन लगेच वरती यायचं आहे। मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक जावेद भाई खोत यांना विनंती करतो, या दादा आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकचा कौल या ठिकाणी केला जाईल। आमदार ट्रॉफी एप्रिल मध्ये 10, 11, 12, 13 एप्रिल 2025 आणि त्यानंतर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक। हा चषक असणार 28, 29, 30 एप्रिल ते 1 मे या दरम्यान ती ट्रॉफी होणार आहे। ती जावेद भाई खोत यांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल। 1 मिनिट सर, फक्त टॉस या ठिकाणी केला जातोय। आमचे प्रमुख अतिथी ज्यांच्या नावाने स्पर्धा रंगली जाते ते जावेद भाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी होतोय। कॉल आहे ब्रदर्स कडून आणि हेड तर बॅटिंग आहे ब्रदर्स 11 आणि KCC नेरल आपणास स्वीकारावे लागेल। आमंत्रित केले आपल्या क्षेत्रक्षणाला। लेट्स प्ले ऑन, मॅच ऑन करा आणि जाऊया कॉम बॉक्स मध्ये। दोन्ही संघाचे KCC आणि ब्रदर्स आपण फरणभाई यांच्याशी संपर्क साधायचे। मॅच सुरू अगोदर आपलं का आहे घेणं देणं ते इथं पूर्ण करायचे। जाऊया कॉम बॉक्स मध्ये, तिथे बसलेत आमचे कर्जत टेनिस क्रिकेटचे समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी बोराडे।
पहिलाच या ठिकाणी चौकार जरूर पाहायला मिळतोय. अगदी जेव्हा मॅच कडे पहिल्या बॉल वरती येतोय चौकार. अगदी लढत पाहायला मिळते. सेकंड इनिंगचा खेळ चालू झालाय. अगदी रणसंग्राम आहे. टार्गेट आहे ते मात्र 59 धावसंख्येचं आणि 59 धावसंख्येचं टार्गेट मात्र या ठिकाणी चेस करत असताना पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय तो मात्र पिंपलोली टीमने. पहिली विकेट या ठिकाणी अस्सलपाडा टीमची पाहायला मिळते. पहिला झटका यावेळी लागला गेलाय. 440चा व्होल्ट आहे. परंतु पाहूया या व्होल्ट मधून अस्सलपाडा टीम सावरती की नाही या प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट बॅटर जरूर देतील. परंतु इथे 4 धावेने सुरुवात केली होती ती मात्र फलंदाज अमोलने आणि इथे गोलंदाजाने ईट का जवाब पत्तर टीप और टॅट आणि जशाच तसं दिलं गेलेलं हे उत्तर. नेक्स्ट मॅचचा कॉल द्या संदीपजी गायकवाड. अगदी नेक्स्ट मॅच फार केसीसी नेरळ आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीम. धोत्रे ओके माफी असावी. ब्रदर्स 11 धोत्रे टीम आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आता सातत्यपूर्ण गावांची संख्या वाढायला लागली त्यामुळे संख्येच्या आधारावरती टीम सुद्धा वाढायला लागल्यात. असो जाऊया आपण मॅच कडे. इथे मात्र मॅच रंगली जाते. विनायक गोलंदाजी मार्कवर आहे. नेक्स्ट बॉल राईट टर्म ओव्हर द विकेट आणि यावेळी फिंगर झालंय अप. पहा इथे आमचं बोलणं सुद्धा तितकं शांत पाहायला मिळालं. बॉल फेकला गोलंदाजाने. तदनंतर इथे मात्र परतावं लागलंय बॅटरला. आणखी एक झटका लागला जातोय तो मात्र अस्सलपाडा टीमला. गोलंदाजी करत असताना केल्या गेलेल्या चुका आणि या चुकांवरती आलेलं हे सगळ्यात मोठं दडपण आहे. कारण बॅटिंग लाईन वरती यावेळी पिंपलोली टीमने एक जबरदस्त शिकंजा बसवला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आता अस्सलपाडा टीमच्या बॅट्समनची मात्र या ठिकाणी हाय गाय जरूर पाहायला मिळते. अगदी 2 विकेट गेल्या. अमोलाला चौकार जरूर खेचला होता परंतु तदनंतर अमोलला परतीचा प्रवास करायला भाग पडलं विनायकने आणि यानंतर गेलेली विकेट आपण पाहतोय तो म्हणजे करण ज्याच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. पांडुरंगजी सोनावले यांच्याकडून मात्र या तिसरी विकेट जर आली तर 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाज विनायक तुमच्या या गोलंदाजीचा 30 तरार रफ्तारीचा सौदा आम्ही पाहिलेला आहे परंतु आज तुम्हाला तो सौदागर मध्ये प्रयत्नशील करायचा आहे. परंतु 2 जरूर विकेट आल्यात. नेक्स्ट बॉल कडे जाऊया परंतु प्रयत्न चांगला होता. अगदी बॅटची कडा घेऊन बॉल निघत होता परंतु इथे कीपर फार चांगली कामगिरी करताना दिसून आले. इतके लाजवाब एफर्ट यावेळी वापरले गेले कीपरच्या माध्यमातून. इथे बॉलला कॅरी करण्यात त्याला यश जरूर आलं. दरम्यान डॉट बॉलची संगत आहे. अद्यापपर्यंत 4 बॉलचा तरार संपला. 2 विकेट आणि 4 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. समाचार जरूर घेतला जातोय परंतु इकडे गोलंदाजाचा वर चष्मा. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे शॉर्ट स्क्वेअर मध्ये बॉल रवाना होतोय जिथे एकेरी स्वरूपातील धाव येईल. बऱ्याचशा कालाने धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्यात. अगदी पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर असं वाटलं होतं की अस्सलपाडा टीमच्या धावसंख्येला एक मोठी उभारी मिळेल परंतु या उभारीला ब्रेक थ्रू दिला तो मात्र गोलंदाज विनायकने. पहिला ब्रेक होता अमोलच्या स्वरूपात आणि दुसरा ब्रेक करणच्या स्वरूपात. 1 डाऊनच्या विकेटवरती दुसरी विकेट पाहायला मिळाली. तदनंतर पुन्हा एकदा गोलंदाज विनायक सज्ज झालाय. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. हवाई सफर. पहिल्याच ओव्हर मध्ये इतका कॉन्फिडन्स आणला गेला विनायकने. लाजवाब बॉलिंग अटॅक. अगदी मी तर म्हणेल जशी नजर लागावी तशी गोलंदाजी झाली आहे परंतु ही नजर त्याने स्वतःला न लावून घेता अस्सलपाडा टीमला जरूर लावली आणि त्या नजरेमध्ये त्याने 3 विकेटचं पतन या ठिकाणी घडवून आणलंय. फार मोठी सोची समजी साजिश ज्याला म्हटली जाईल आणि इथे मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकात अस्सलपाडा टीम धावसंख्येसाठी मोठा संघर्ष करताना जरूर दिसून आली. 5 धावा धावफलकावरती लागल्या. 3 विकेटचं पतन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दुसऱ्या षटकाला जरूर होईल प्रारंभ. तत्पूर्वी जाऊया आमचे डीजे मास्टर
आणि जावेदभाई खोत यांच्या विद्यमानाने असलेली ही स्पर्धा आहे. अगदी आपण पाहतोय ना की या दामतच्या मैदानावरती हीच मैदाने तिसरी क्रिकेटची रजनी पाहायला मिळते, ती रजनी स्पर्धा. आणि आणखी 2 स्पर्धा लागल्या गेल्यात, पुढच्या किती लागतील याचा भरोसा नाहीये, कारण हे मैदान अगदी मिडलवरती आहे. कर्जत तालुक्याच्या मिडलवरती जे ठाणेकरांना रायगडकरांना अगदी सुसज्ज पाहायला मिळत आहे. जेव्हा माचकडे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सांघिक कोड्यातलं दुसरं षटक घेऊन आलाय तो अजय सोनावळे. बॉल पिचिंग केला, टप्पा घेतला, थोडा अतिरिक्त बाउन्स जरूर पाहायला मिळत होता. त्यानंतर अगदी लाईन मध्ये हा बॉल जाताना दिसून आला. नाकासमोरून हा बॉल जात होता, कीपरच्या हातात बॉल विसावला गेला. दरम्यान डॉट बॉलची सांगता गोलंदाज अजयच्या माध्यमातून. राईट हँड ब्लॉकर यॉर्कर लाईन हाताळली गेली आणि इथे मात्र ब्लॉक करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. अगदी मी तर म्हणेल हा बॉल समजला नाहीये, पटका खेळला जरूर, परंतु एक ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर फलंदाजाचा पाहायला मिळालाय. मी तर म्हणेल हा फटका जर बसला असता तर पॉइंट किंवा स्वीपर रिझर्व मधून चौकार किंवा षटकार सुद्धा पाहू शकत होतो आपण, इतका तेज रफ्तारचा हा बॉल होता. आता थोडी चुकी करतोय दिशाहीन गोलंदाजी, थोडा दिशेपासून भरकटलाय, परंतु इथे वाईटचा इशारा येईल. एक आधार म्हणून ही धावफलकावरती लागली जाते, ती अस्सलपाडा टीमच्या. फार महत्व असतं अशा धावांना मैदानात. मी परवाच्या दिवशी कशिले प्रीमियर लीग पाहिली नितेश तरे, ज्या प्रीमियर लीग मध्ये एक बॉल मध्ये 9ची गरज असताना गोलंदाजाने फेकला नो बॉल आणि त्याच्यावरती बॅटर कडून आला षटकार. हे सगळं समीकरण सांगतो. त्याच्यानंतर 2 धावांसाठी काय संघर्ष करायला लागला तेही सांगतो. फटका यावेळी षटकारात आहे. आणि जर पाहायला गेलं ना तर तिथे सुद्धा तुम्हाला गणित एक सांगतो, त्या 2 धावा शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा पाहिजे होत्या, त्या 7 तर झाल्याच, परंतु फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटच्या बॉलमध्ये कॅच उडवली सुद्धा, कॅच कॅरी केली सुद्धा, एक धाव कंप्लीट सुद्धा झाली आणि कॅच घेतली आणि त्यानंतर त्याच फिल्डरला समजलं की फ्री हिट आहे म्हणून बॉल अशा पद्धतीत आपटला की तो बॉल चौकारात कन्वर्ट झाला. आणि इकडे बॅट्समनची चुकी अशी होती की दुसरी धाव घेण्याच्या नादात तो मैदानाच्या बाहेर निघत होता. ही परिस्थिती पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये सोपं नसतं, कारण लीग स्टेजला अशा घटना घडत असतात आणि तिथे जिंकणं आणि हारणं हाच प्रकार पाहायला मिळत होता. चांगला बॉल यावेळी, परंतु इथे पंच आमच्याकडे वळतायत. आता मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाईल. पुन्हा एकदा अजय सोनावळे चांगली गोलंदाजी करत होते. षटकार आल्याच्या नंतर एक प्रेशर क्रिकेट तैनात झालं मैदानावरती आणि पहिल्या 2 बॉल नंतर मात्र आता इथे एका बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्या. तौसिफजी तिवाले यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तौसिफ तिवाळे या आपण. इथे मात्र आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 बॉलचा थरार बाकी आहे. ओव्हर नंबर 2 चांगलं षटक हाताळलं गेलं ते विनायकच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती अजयचे षटक आपण पाहतोय. ब्रदर्स 11 धोत्रे आणि त्यांच्या वाईटचा इशारा त्यांच्या विरोधात खेळताना दिसेल ती मात्र टीम KCC नेरल. बलाढ्य अगदी लढत पाहायला मिळाली. असं घडतं कधी कधी नितेशजी, कारण आपण म्हणतो ना मॅच मध्ये टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे परिपक्वता असणं फार गरजेचं आहे. सेकंड इनिंग मध्ये अस्सलपडा टीमच्या डोक्यात एक कॅल्क्युलेट गेम यायला पाहिजे होता, तो कॅल्क्युलेट गेम आला नाही आणि त्याच्यानंतर अस्सलपडा टीम थोडी बॅकफुटवरती जरूर पाहायला मिळाली. जी बॅटिंग लाईन होती तिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात हाताळलं गेलं आणि तदनंतर आता पाहतोय की या धावा मात्र फार तुटपुंजा स्वरूपात आहेत. चांगला पटका येतोय, यावेळी मात्र थांबत नाहीये. बॉल जाईल 1 बाउन्स डीप मिड विकेट रिजन मधून चौकारात कन्वर्ट होत आणि इथे येतील 4 धावा. ठोक डीजे. हा धन्यवाद. आता आम्हाला कसं आहे
अगदी समालोचकाचे शब्द फार अचूक असावेत, परंतु कधी कधी इतका त्रास होतो की कसे ते शब्द वापरावे लागतात. आता सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो, टॉस करायला येत आहे, अगदी तुमच्यासाठी पंगत सुद्धा मांडलेली आहे. जेवण फुकट करू नका असं माझं तरी मत आहे. आयर करून जा, नवरा नवरीचं लग्न लागतं, आयर केलेला बरा. विनंती आहे सगळ्यांसाठी, कारण तुम्हाला या सूचना कराव्या लागत आहेत, कारण आयोजकांचा तसं आम्हाला सूचना येते. याच्या पलीकडे ते शब्द मी वापरू शकत नाही. असो, यावेळी अजय सोनावले गोलंदाजी करत असताना 15 धावा त्याने खर्च केल्यात. सर्व टीमसाठी ही सूचना आहे, याची नोंद घ्या. पुन्हा एकदा विनायक गोलंदाजी मार्क वरती आहे. विनायक सोनावले, सोनावले भाऊकी सध्या मैदानात आहे. बबलूजी नजे आणि जावेदजी खोत. नवनाथ स्मृती पिंपलोली टीम योगेश मुने यांनी स्पॉन्सर केलेली टीम आहे. प्रयत्न फार चांगला होता विनायकचा. शरीराचा वापर करत होता, हातांचा लांबलचक वापर करण्याचा प्रयत्न, आणि तदनंतर बॉल थोडा बाहेरच होता. खरं म्हणायला गेलं तर प्रयत्न चांगला होता विनायकचा, परंतु इथे एकेरी धाव आहे. आता सध्या असलपाडा टीमच्या बॅटरला महत्त्वपूर्ण ओव्हरला सामोरं जायचंय, कारण एकीकडे मी म्हटलं ना 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि पहिल्या षटकाच्या अंती आता 21 लागल्यात. परंतु 59 धावसंख्येचा जर पाठलाग करायचा आहे तर 12च्या सरासरीने कमीत कमी या धावा येणं अपेक्षित आहे. परंतु इथे मी तेच सांगेल की पहिल्या 2 षटकांमध्ये धावा फार तुटपुंजा आल्यात. जी सरासरी राखायची होती ती राखता आली नाही आहे, परंतु इतकाही क्रिकेट प्रेशर झाला नाही आहे की जिथे असलवाडा टीमच्या धावफलकावरती या धावा येऊ शकत नाही. परंतु इथे गोलंदाज विनायक आहे, आता चांगली गोलंदाजी करतोय, तितकाच तेज तर्रार रफ्तार. परंतु इथे आता कव्हरच्या डोक्यावरून केल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अतिघाईमध्ये पुढे आला आणि यावेळी बॅकअप आलाय. परंतु इथे 2 धावा तर कंप्लीट झाल्या, तिसरीसाठी प्रयत्न चालू होता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 23 या आकड्यावरती. पहा कसं समीकरण आहे, कारण पहिल्या त्या इनिंगकडे आपण जाऊया. ज्या पहिल्या इनिंगमध्ये ती 2 ओव्हरमध्ये टोटल धावसंख्या होती ती मात्र 30 या आकड्याची. तदनंतर मात्र तिसरं षटक जे फेकलं कुणाल नाही, जिथे त्याने धावा खर्च केल्या होत्या त्या फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. ही गणित पाहायला मिळालं. नंतर एक मोठी कमतरतेतली धावसंख्या आली. फॉलो थ्रो, अगदी जजमेंटली खेळ, काय कॉन्फिडन्स होता आपल्या बॉलवरती. फटका आल्याच्या नंतर ताबडतोब तो कॅरी केला गेला. एकेरी स्वरूपातली धाव सांगतो. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय बाहेरून कोणी आवाज देऊ नका प्लीज. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सलमान सोलंकी यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चांगला पटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईल, एकच धाव येईल. आता फलंदाज संदीप शेंडे आणि त्याच्या समवेत असलेला विवेक यांना मैदानात फार मोठी कामगिरी करावी लागणार आहे. येणारे 12 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे. सलमानजी सोलंके यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. सर्जा ग्रुप यांच्याकडून विनायकसाठी हे 3 विकेटला 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. विनायक सामना संपल्यानंतर हे पारितोषिक आपण या ठिकाणाहून कलेक्ट करायचंय. सांघिक कोट्यातलं 4थं षटक
सर्जा ग्रुप पिंपलोले, क्या बात आहे. आता सध्या ही पॅड फार चांगली चालू आहे. अगदी आमचे जीतू दादा मेनमेने असो, बिजनेस है भाई, चलाना पड़ता है. दीनानाथ विजय दीनानाथ चौधरी. सध्या या दीनानाथकडे आपण पाहूया. अमिताभ बच्चन यांचा फेमस डायलॉग. दीनानाथचा पहिला बॉल समोर आहे तो संदीप शेंडे. फटका सजवलाय, वाटतं कॅप्टनशिप अगदी यशस्वीरित्या पार पाडली जाते मैदानात. दीनानाथ थोडी हिट दिली होती तुम्हाला मी, कारण इथे 3 षटकाचा जेव्हा खेळ संपला ना तेव्हा असं वाटलं होतं, जसं मगाशी योगेशने सुद्धा फार चांगलं वर्णन केलं. तुम्हाला सिच्युएशन पाहून क्रिकेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो, कारण अगोदरचे जे 2 सामने होते त्या 2 सामन्यांमध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा आलेल्या नव्हत्या, परंतु त्यानंतर मात्र 4थ्या आणि 5व्या षटकात त्या धावा वाढल्या होत्या. हे दोन्ही सामने जवळून आम्ही अनुभवलेत, परंतु या क्षणी मात्र आता संदीप शिंदेच्या बाटमधून येतोय षटकार. आणखी एक स्ट्रोक, आणखी एक स्ट्रोक. मॅचला फिनिशर करण्याचा प्रयत्न आहे. अगदी मी तर म्हणेल 12 बॉल 34ची गरज होती, आणि अशा परिस्थितीत 2 बॉल मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार जरूर आले, आणि इथे मात्र आता येणारे 10 बॉल आणि गरज असेल ती 22 धावसंख्येची. सामना होता कुठे, आला कुठे, या प्रश्नाचं उत्तर संदीप शेंडे देत आहेत. फार चांगली बॅटिंग लाईन सध्या मैदानात पाहायला मिळते. अफलातून 3ऱ्या षटकाराच्या उंबरट्यावर ऑन ट्रिक बॉल. दादा खासियत असते, खुमारी असते, कानमंत्र दिला गेला. पहिले 2 षटकार आल्याच्या नंतर थोडंसं दीनानाथसाठी, तदनंतर दीनानाथने थोडं व्हेरिएशन करत या ठिकाणी गोलंदाजी जरूर केली. थोडा शरीरापासून दूर ठेवला होता बॉलला, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर झालाय. इथे डॉट आलाय, डॉटच्या मदतीने धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळालं. यावेळी मात्र एक धाव तर कंप्लीट होईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि या प्रयत्नात फलंदाज विवेक होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात त्याला परतावं लागेल, कारण जे करायचं होतं काम संदीप शेंडेला ते त्याने मैदानात केलंय. त्याला माहिती हेच षटक फार महत्त्वपूर्ण आहे त्याच्यासाठी, आणि जर मी इथे 2 षटकार ठोकू शकतो दीनानाथसाठी, तर पुढचे आणखी काही बॉल शिल्लक आहेत, आणि यावेळी मात्र दीनानाथवरती प्रहार करण्याचा तो जरूर प्रयत्न करेल. केसीसी नेरळ टीमचे कॅप्टन, प्लीज आपण विनंती आहे आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चांगला फटका पुन्हा एकदा संदीप शेंडेच्या बॅट मधून आलाय. मोठा प्रहार आणि परतावं लागेल. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग, फार महत्वपूर्ण विकेट. तंबूच्या आसऱ्याला करायचं नव्हतं ते केलं, स्ट्राईक आपल्या हातात ठेवली, परंतु इथे एक 5वा बॉल स्पिन केलं, आणि तदनंतर रोल झाल्याच्या नंतर या बॉलने जे आक्रमकता धारण केली, सरळरित्या ऑनसाइडचा प्लेअर बॉल खाली आला. लांबी मात्र यावेळी कमी आली, उंची जरूर जास्त होती, परंतु यावेळी परतावं लागेल. संदीप शेंडेला किंग मेकर बनण्याची भूमिका फार महत्वपूर्ण होती, परंतु यावेळी संदीप शेंडेच्या पारीचा अंत थोडा जिवारी जरूर लागलाय, तो मात्र असेल पडा टीमच्या, कारण आता बॉल शिल्लक आहेत ते मात्र 7 आणि करायच्या आहेत त्या मात्र 21 धावा. काय घडेल मैदानात माहित नाहीये. पुन्हा एकदा समीकरण वाढलं गेलं, कारण 12 बॉल 34ची आवश्यकता होती.
म्हणजे तिथे सुद्धा प्रति चेंडू 3ची सरासरी राखावी लागणार होती, परंतु संदीप शेंडेचे 2 मोठे फटके या सामन्याची सरासरी कमतरता दिसत होती. आणि आता मात्र या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलं तर मोठा मासा गळाला लागलाय. यावेळी मात्र बॉल थांबतोय, क्षेत्ररक्षक तैनात होईल. चांगले एफर्ट वापरले, फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळाली. इथे 2 धावा खर्च झाल्यात. वेट अँड वॉचच्या भूमिकेत आपण पाहतोय यावेळी पिंपलोली टीम, नवनाथ स्मृती पिंपलोली टीम आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय एकविरा अस्सलवाडा टीम. ढवळेपाडा टीम, जे हनुमान ढवळेपाडा टीम यांना सुद्धा आयोजकांनी सरळ सरळ सांगितलंय की आता मात्र या परिस्थितीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, त्यामुळे संयमी रीतीचा खेळ करा. कालच्या रजनीमध्ये आम्ही नव्हतो, परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर बरंच काही पाहायला मिळतंय. रुपेश टोंबरेच्या षटकार हॅट्रिकसाठी नवनाथजी टोंबरे यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज मॅन फ्रॉम कोलिवली. अगदी पाहूया रुपेश टोंबरेची सध्या तकदीर बॅटिंग लाईन वरती. कैफजी तिवाळे यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. कैफजी तिवाळे या आपण. त्या समेत कैफजी ढोंगडे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावर या. रुपेश साठी नवनाथ टोंबरेकडून 3 षटकारांना पारितोषिक लागलंय, परंतु हा चौकार खऱ्या अर्थाने अस्सलपाडा टीमच्या आशा पल्लवित करतोय. संदीप शेंडे प्लीज बॅकफूट वरती या आपण, कारण इथे आयोजक वारंवार सातत्याने तुमच्याकडे निरीक्षणात्मक कामगिरी करतायत. कारण जागेवरती बसा आपण, कारण आमचं जितकं लक्ष नाही ना तितकं आयोजकांचं लक्ष आहे. सातत्यपूर्ण त्यांच्याकडून आम्हाला सूचना केल्या जात आहेत. आयोजक पण आमच्याच बाजूला बसलेत, आम्ही फक्त मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करतोय. चौकार आला, चौकाराच्या मदतीने 45 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 5 बॉल आणि 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. दिल स्कूप करायचं होतं. खरं म्हणायला गेलं तर योगेश वाघ यांच्या भाषेत म्हणायला गेलं तर सुपला शॉट केल्याचा प्रयत्न. व्हॉट अ बॉलिंग अटॅक, परंतु इथे फसलाय तो फलंदाज. चला थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. चला तिसऱ्या अंपायरची मागणी झाली, विनंती असेल. चला या संदीपजी गायकवाड. रन तुम्ही सांगायच्या अगोदर इथे थर्ड अंपायरचं डिसिजन आमच्यापर्यंत येऊ द्या.
काही क्षणातच आमचे टेक्निकल टीम निर्णय आपल्यापर्यंत आणेल. इथे बॅटर बाद होईल. टेक्निकल टीम आणि थर्ड अंपायरचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय. अतिघाई संकटाचा असा प्रकार आहे, परंतु त्याच्याही पलीकडे मी म्हणेल इथे दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न. ही दुसरी धाव जर असेल पडा टीमच्या पारड्यात आली असती तर या ठिकाणी हे समीकरण थोडस सोपं झालं असतं त्यांच्यासाठी. पहिल्याच रन साठी बाद आहे का? ओके ओके. विवेक शेंडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज. तकदीर 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 फलंदाज बाद होईल. तकदीरला परतावं लागतंय, परंतु तकदीर परतत नाहीये तर अस्सलपाडा टीमचा विजय तकदीरच्या स्वरूपात बदलताना दिसून येतोय. अगदी मी तर म्हणेल यावेळी विजय साकारायचा होता. संदीप शेंडेची गोल्डन विकेट, तदनंतर आलेला मी तर म्हणेल गोलंदाज पंकजच्या वाईड आणि त्यानंतर चौकार, हे सगळं समीकरण फार बिघडलं. कारण आता विवेक आपण पाहतोय ना, एक चांगली बॅटिंग लाईन साकारत होता. डॉट बॉल तेवढेच वाटायला आले होते आणि त्यानंतर दोन मोठी पटके त्याच्या बॅटिंग लाईन मध्ये अनुभवले. परंतु संदीप शेंडेने या डावाला पूर्ण सावरलं होतं खरं म्हणायला गेलं तर. जे दोन षटकार होती सामन्यातली कलाटणी देणारे, परंतु आता पुन्हा एकदा पंकजने या सामन्यावरती विजयी मोहर उमटायला सुरुवात केली आहे का या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. कारण अद्यापपर्यंत 2 बॉल शिल्लक असतील. 2 बॉल शिल्लक आहेत. इथे सुद्धा एक धाव कंप्लीट होईल. चला जाऊया आता. 1 बॉल आणि गरज असेल ती तब्बल 12 धावसंख्येची. चला नेक्स्ट मॅच KCC नेरळ आणि त्यांच्या विरोधात ब्रदर्स 11 धोत्री टीम. ध्येय आहे दुरुस्त. इतकी ताकद होती मैदानात या प्लेयरला अगोदरची संधी निर्माण करायला पाहिजे होती, जी अस्सलपाडाला करता आली नाहीये. केवळ 6 धावांनी या ठिकाणी अस्सलपाडा टीम परास्त झाले. फार मोठी धावसंख्या होती मी तर म्हणेल 59. चला ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी फिल्डिंग सजवा आणि ज्यांची बॅटिंग आहे त्यांनी बॅटर मैदानात पाठवा. सातत्याने तुम्हाला सांगून देतो, जिथे बॅट्समनचा डगआउट आहे, जिथे बॅटर बसले जात आहेत तिथे फक्त 9 बॅटर असतील आणि पाठीराख्यांना विनंती थोडा